चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी ग्रुप सी च्या संदर्भामध्ये 5,707 जागांची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. आणि यापूर्वी पहिली जी जाहिरात 26 ते 39 जागांची जाहिरात होती. 19 जागांची जाहिरात होती. त्यामध्ये काही ऍड झाले आणि यामध्ये जवळपास 3,000 आणखीन पदं ही ऍड झाली. आता जी आणखीन पदं ऍड झाली त्या ऍड पदांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद तलाठी भरती. या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे तयारी ही करत असतात. त्यामुळे आता फॉर्म भरण्याची सुद्धा फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एमपीएससी ग्रुप सी अंतर्गत फॉर्म भरला होता त्यांनी पुढे काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या फॉर्ममध्ये अपडेशन कसे होणार आहे हे बघणार आहोत. त्यासोबत दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता एमपीएससी ग्रुप सी संदर्भात ऍड झालेली जी पद आहेत किंवा पहिल्यांदा जे मुलं फॉर्म भरताय त्यांच्यासाठी काय सुविधा असणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, बेल आयकॉन ऑन करायचंय. महत्त्वपूर्ण आहे. या चॅनलवरती आपल्याला सगळ्या गोष्टी इत्तुंब स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत. आता आपलं हेडिंग सुद्धा काय एमपीएससी ग्रुप सी फॉर्म कसा भरावा यामध्ये महत्त्वाचे तलाठी भरती असेल, AMVI म्हणजे ARTO ची बॅच असेल त्यामध्ये फॉर्म कसे भरायचे म्हणजे एकंदरीत 5,707 जागांसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी असावी, तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकता हे आपल्याला समजून घ्यायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप इथं कव्हर करणार आहोत. ओके. यापूर्वी बघा आपली एमपीएससी ग्रुप सी च्या संदर्भात आपली प्रहार नावाची बॅच ही सुरू झाली करिअर ऑर्बिट अकॅडमीची. आणि ह्या प्रहार नावाच्या बॅचची फी किती आहे फक्त 249 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला उपलब्ध होत आहे. मग ही 249 मध्ये काय आहे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ते तुम्हाला रेग्युलर मध्ये उपलब्ध असणार आहे. टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहे, पीडीएफ नोट्स असणार आहे. त्यासोबत तुम्हाला डाऊट सेशन तुम्हाला सुद्धा असणार आहे. पीवायक्यू जे आहेत मागच्या 10 वर्षातले सॉरी सध्या 5 वर्षातले आणि त्या मागे सुद्धा 5 वर्षाचे पीवायक्यू तुम्हाला उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या परीक्षेसाठी जी तयारी हवी आहे त्या तयारीची पूर्ण तयारी या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे लक्ष ठेवा आपल्यासाठी ही बॅच अतिशय महत्त्वाची आहे आणि ह्या बॅचच्या अंतर्गत आपल्याला 25 ऑक्टोबरची तयारी परिपूर्ण करून घेतली जाते. त्यामुळे अधिक माहिती लागत असेल खाली दिलेला नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात. ओके. आता सगळ्यात महत्वाचं काय फॉर्म भरायचा कसा. फॉर्म भरण्यासाठी आपल्याला बघा दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्या सगळ्यात महत्वाची ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेत जाहिरात आल्यानंतर एमपीएससी 2619 पदांची जाहिरात आली त्यावेळेस फॉर्म भरलाय अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय. अशा विद्यार्थ्यांनी थोडं वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची. 2 ते 3 दिवसाचा कालावधी यासाठी जाऊ द्यायचा आहे कारण की एमपीएससी जुन्या मुलांनी जुने म्हणजे त्यांनी अगोदर फॉर्म भरलाय यांच्यासाठी एक विंडो ओपन करते आणि त्या विंडो अंतर्गत आता जी नवीन पदांची भरती झाली त्यामध्ये ऍड झालेत त्या पदांना सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी ती संधी या जुन्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाहीये की बाबा आता मी काय करू मी ऑलरेडी फॉर्म भरलाय ऍड आल्यानंतर आणि आता परत नवीन अपडेशन झालं मग त्याचं अपडेशन कसं करणार मी. अपडेशन करण्यासाठी चिंता करू नका. एमपीएससी या संदर्भामध्ये तुम्हाला सूचना देते विंडो ओपन करते वेगळी आणि त्यामधनं तुम्ही हे फॉर्म काय अपडेट करू शकतात. त्यामुळे तो प्रश्न तुमचा सॉल्व्ह होतोय. दुसरा सगळ्यात महत्वाचा जे मुलं तलाठी भरतीची स्पेशली तयारी करताय किंवा सरळ सेवेची तयारी करत आणि आता एमपीएससी मध्ये ही आल्यामुळे एमपीएससी सुद्धा तयारी करतात असे विद्यार्थी असेल किंवा नवीन अजूनपर्यंत त्यांनी फॉर्म भरला नाही असे सगळे विद्यार्थी यांच्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ महत्वाचा आहे. फॉर्म भरायचा कसा. सगळ्यात अगोदर तुम्हाला लॉग इन करायचंय एमपीएससीच्या साईटवरती जाऊन एमपीएससीचं लॉग इन जे आहे ते करायचंय. या ठिकाणी तुमचा ईमेल ऍड्रेस असेल किंवा फोन नंबर असेल आणि पासवर्ड असेल याला तिथं पुट ऑन करायचंय तिथं टाकायचंय आणि टाकल्यानंतर तुम्हाला तुमची विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला या साईडला माय अकाउंट असं एक माय अकाउंट नावाचा ऑप्शन राहील आणि या साईडला ऑनलाईन ऑनलाईन फॉर्मचा ऑप्शन राहील. आपल्याला ऑनलाईन फॉर्मचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ओके. तो सिलेक्ट केला तर ह्या सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आपल्याला 27/6/2026 पासून चा ही जाहिरात जी आहे ही दिसेल. त्यामध्ये महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 असं असेल. महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 असं या ठिकाणी असणार. मग हे असं बघितल्यानंतर सगळ्यात पहिलं काम करायचं हा जो व्ह्यूचं बटन आहे
या व्ह्यूच्या बटनला टच करायचं. व्ह्यूचं बटन टच केलं की तुम्हाला एक प्रकारचं ॲप्लिकेशन ओपन होईल, जे असं असेल वरच्या साईडला असं असणार. यामध्ये परीक्षेचं नाव, लास्ट डेट, कधी पण फॉर्म भरायचे या गोष्टी इथं डिक्लेअर असणार आहे. तलाठी भरतीची जाहिरात जी आली त्या जाहिरातीतून 5 ऑगस्ट पर्यंत याची शेवटची डेट आहे. पण इथं काय दाखवलंय अजून 31 तारखेपर्यंत शेवटची डेट जी आहे दाखवली गेलेली. त्यामुळे लक्षपूर्वक बघायचंय. एक एलिजिबिलिटी असणार आहे, चेक एलिजिबिलिटी. यावरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. याला क्लिक केलं की तुम्हाला एक नवीन विंडो या ठिकाणी ओपन होईल. मग नवीन विंडो ओपन झाली तर काय असणार आहे, या नवीन विंडोमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे जेवढी पदं आतापर्यंत ग्रुप सी मध्ये ऍड झालीत, या संदर्भामध्ये तुमचं जो प्रोफाईल, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, तुमचं सर्टिफिकेशन जे प्रोफाईलमध्ये तुम्ही मेन्शन केलंय, त्या आधारावरती हे ऍप काय करते, तुम्हाला सांगते यू आर नॉट एलिजिबल फॉर द पोस्ट. ओके, काय यू आर नॉट एलिजिबल फॉर द पोस्ट, आणि एलिजिबल असाल तर यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, असे 2 ऑप्शन तुम्हाला दिले जातात. म्हणजे तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर त्यानुसार तुम्हाला यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर द पोस्ट असं मेन्शन केलेलं स्टेटमेंट तिथं येतं. म्हणजे तुम्ही जी माहिती भरतात, प्रोफाईल भरतात, एज्युकेशनल डिटेल भरतात, त्यावर आधारित तुम्हाला ह्या सगळ्या हे 2 स्टेटमेंट जे आहेत, हे 2 स्टेटमेंट तुम्हाला मिळताना दिसतील. त्यामुळे ह्या 2 स्टेटमेंटला काळजीपूर्वक बघायचंय. आपण कुठे कुठे पात्र होतोय हे आपल्याला यातनं स्पष्टपणे दिसून येईल, आणि त्यानुसार काय होतं, आपली भूमिका ही घ्यायची. मग अशा पद्धतीने जेवढे पोस्ट असतील त्यांना आपल्याला हे स्पष्टपणे आपल्या समोर दिसेल. आणि हेच दिसल्यानंतर साईडला जी विंडो असेल त्या साईडला, आता या साईडला एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला जिथं जिथं आपण हे झालोय, क्वालिफाय होतो, तशी अशी एक लिस्ट येते. ओके, अशी लिस्ट येते, त्यावरती टिक मार्क असतं. म्हणजे तुम्ही ह्या पदासाठी पात्र आहात असं इथं दाखवलं जातं. हे दाखवल्यानंतर तुम्हाला काम काय करायचंय, या ठिकाणी अप्लाय जे आहे, अप्लायचं बटन क्लिक करायचंय. अप्लायचं बटन क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर त्या साईडला खालच्या बाजूला तुम्हाला अशी ऑप्शन राहतो. यामध्ये सिलेक्ट द एक्झामिनेशन सेंटर ऑफ द युअर चॉईस. मग हे चॉईस म्हणलं तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय. या ठिकाणी नावं येतील. नावापैकी तुम्हाला जे कोणतं लागतंय, पुणे, मुंबई, पुणे, मुंबई, जे काही नाव आहे हे सगळ्या नावांना तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात, हात लावू शकतात. यानंतर सगळ्यात महत्वाचं, हे पार पडल्यानंतर अजूनही तुमचा फॉर्म जो आहे तो फिलअप होत नाही, लक्षात ठेवा. यानंतर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी टिक मार्क करायचंय. टिक मार्क बट इथं क्लिक करायचंय. तुमचं नाव वगैरे राहील. आणि ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तिथनं फॉर्म भरलाय त्याचं इथलचं ऍड्रेस टाकून द्यायचं आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अकोला, वाशिम, जे काही असेल ते इथं टाकायचं. इथं क्लिक केलं तर इथं आपल्याला टाकता येईल. हे टाकल्यानंतर तुम्हाला सबमिटचं ऑप्शन येईल. या सबमिटच्या ऑप्शनला क्लिक करायचंय. आणि ह्या सबमिटचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाईल. आणि भरला जात असताना तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल. सिलेक्ट द पेमेंट मेथड जी आहे ती तुम्हाला इथं विचारली जाईल. आणि या पेमेंट मेथडमध्ये तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी क्लिक करून ओके दाबायचं आहे. हे दाबल्यानंतर तुम्हाला एसबीआय आणि ई-बस चे ऑप्शन ओपन होईल. त्यानुसार तुम्ही फोनपे किंवा कार्ड थ्रू पेमेंट करू शकतात. पेमेंट सक्सेसफुल झालं की काय होणार आहे, तुमच्या प्रोफाईलवरती त्याला पेमेंट सक्सेसफुल म्हणून शेअर येईल आणि तुमचा फॉर्म जमा झाला असं सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्हाला या संदर्भामध्ये कसलंही काही एक करायचं नाही. फक्त परीक्षेच्या आधी 8 दिवस आधी तुमचं हॉल तिकीट येतं. त्या हॉल तिकीटसाठी तुम्हाला पुन्हा एकदा माय अकाउंटमध्ये जायचं, या फोल्डरमध्ये जायचं, तुमची इलिजिबिलिटी दाखवली तिथे, आणि हॉल तिकीटला क्लिक केलं तर तुमचं हॉल तिकीट तुमच्या समोर उपस्थित होऊन जातं. अशा पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही आपल्याला होताना दिसून येते. आणि ह्याच कालखंडामध्ये बघा, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या वतीने आपण ह्या सर्व बॅचेस सुरू केलेल्या आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या बॅचेस या चलत आहेत. सध्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये या सगळ्या बॅचेस आहेत. याचं वैशिष्ट्य आहे की या बॅचेस अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यासाठी अफोर्डेबल प्राइस मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे अगोदर जे 1,000 रुपये TCS IBPS ची फी असायची, त्यापेक्षा 10% ही फी आलेली आहे. आणि यासोबत तुमची लेक्चर सुद्धा तेवढ्यामध्ये झालं. म्हणजे 1,000 रुपयामध्ये तुमचं सगळं काही होतंय. यामध्ये प्रहार बॅच आपण सुरू केली आहे 249 रुपयामध्ये. तलाठी बॅच 699 रुपयामध्ये. प्रिलिम प्लस मेन्स, आरोग्य विभाग भरती
699 रुपयामध्ये. नगर परिषद भरती 699 रुपयामध्ये उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त महिला व बालविकासाची अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका ही बॅच सुद्धा फक्त 499 उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त आपली स्टेट बोर्ड बॅच चालू आहे. या स्टेट बोर्ड बॅचचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला बेसिक तयारी या ठिकाणी होणार आहे. म्हणजे कोणतीही परीक्षा देत असाल तर सर्व काही बेसिक कुठे, या स्टेट बोर्ड बॅचमध्ये. त्यामुळे स्टेट बोर्डचं जर तुम्हाला चांगला करून घेत असेल तर तुम्हाला ही बॅच परचेस करावी लागेल. यानंतर ग्रामसेवक भरती आहे. ग्रामसेवक भरतीच्या संदर्भामध्ये आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. 2026 मध्ये ही बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तांत्रिक घटक सोमवारपासून चालू होतोय. तांत्रिक घटकावर भर असणार आहे. 699 रुपये याची फी असणार आहे. त्यानंतर वनरक्षक भरती 2026 ही जाहिरात सुद्धा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 699 रुपये फी आहे. महत्वाचं आहे, सगळ्या फीस इन इक्वल आहेत आणि संपूर्ण सरळ सेवा बॅच ज्या आहेत या सगळ्या परीक्षा प्रहार बॅच सोडून सगळ्या बॅचेस तुम्हाला फक्त कितीला 1299 उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रत्येकाचे तांत्रिक घटक सुद्धा यामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. त्यामुळे संधी सोडायची नाहीये, संधी ग्रॅब करायची आहे. यामध्ये ही संधी आपल्याला पुन्हा भेटणार नाहीये आणि ह्या संधीचा फायदा हा आपल्याला होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपले इनिशिएटिव्ह जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करायचे आहे. ठीक आहे. यामध्ये काही अडचण असेल, फॉर्म भरताना काही अडचण येत असेल, खाली करिअर ऑर्बिट अकॅडमीचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधा, तुम्हाला सहकार्य केलं जाईल. तोपर्यंत धन्यवाद.